चोपडा तालुक्यात मागील 4 वर्षापासून विविध वाणांच्या नावाने शेतकऱ्यांना गंडवण्याचे प्रकार वाढले आहेत. यंदाही बोगस बियाणांची विक्री तालुक्यात सुरू झाली, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या दिनांक 15 जून रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलच्या सर्व जागा निवडून आल्या, तर शेतकरी पॅनलच्या सर्व उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. चोपडा तालुक्यातील वरडी येथे सरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्यांची सभा सोमवारी पार पडली. त्यात ईश्वर चिठ्ठीने शोभा राजेंद्र पाटील या विजयी झाल्या आहेत. चाळीसगाव तालुक्यात जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पाचोरा तालुक्यात बाळद नगर देवडा स्टेशन रस्त्यादरम्यान तितूर नदीवरील पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून पुलाच्या दुरुस्तीची मागणी परिसरातील वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. चाळीसगाव आणि बडगाव या दोन्ही तालुक्यात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले. यावेळी विद्यार्थ्यांची मिरवणूकही काढण्यात आली. पारोडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बहादरपूर येथे लवकरच उपबाजार सुरू होणार. गेली 20 वर्ष पडून असलेल्या जागेवर बांधकामास सुरुवात झाली आहे, अशी माहिती माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी दिली. जळगाव जिल्हाभरातील सर्वच शाळांमध्ये मुलांचा प्रवेशोत्सव आनंदात साजरा करण्यात आला. यात एरंडोल तालुक्यातील विखरण आणि कोडली येथे मुलांना सजवलेल्या बैलगाडीतून शाळेत आणण्यात आले. पारोडा नगरपालिकेच्या नव्या प्रभाग रचनेची तयारी सुरू झाली असून 2011च्या जनगणनेनुसार 20 सदस्य संख्या असलेल्या या नगर परिषदेची सदस्य संख्या आता 24 होणार आहे. त्यानुसार 12 प्रभाग निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक किशोर चौहान यांनी दिली. अमळनेर शहरातील अमलेश्वर नगर भागात गंडूळ व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा झाल्याने नागरिक संतापले आहेत. या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले. यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलजन्य आजारांचा मोठा धोका निर्माण झाला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांना आता शाळेमार्फत मोफत एसटी बसचा पास देण्याचे ठरवले. अमळनेर आगाराने तालुक्यात प्रथम कडमसरे हायस्कूल पासून विद्यार्थ्यांना पास देण्यास मंगळवारी सुरुवात केली. चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेशजी पाटील ज्युनियर महाविद्यालयात वैद्यकीय अभियांत्रिकी नर्सिंग औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या विविध पात्रता परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जामनेर येथे विरोधकांवर दबाव तंत्राचा वापर करून खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते दिलीप खडपे, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. चाळीसगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये चाळीसगाव तालुक्यात मिनी मंत्रालयाचे 2 गट तर पंचायत समितीचे 4 गण वाढू शकतात. या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता असल्याने गट व गणांच्या आरक्षणाविषयी प्रमुख राजकीय पक्षांसह इच्छुकांमध्ये मोठे औत्सुक्य आहे. जळगाव जिल्हा परिषद मध्ये चाळीसगाव तालुका हाच किंगमेकर ठरणार आहे. जळगाव जिल्ह्यात शिधापत्रिका धारकांसाठी अनिवार्य करण्यात आलेली ई-केवायसी प्रक्रिया पारदर्शक धान्य वितरणासाठी आवश्यक आहे. शासनाकडून ई-केवायसी करण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली, तरीही जिल्ह्यातील तब्बल 7,60,953 लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे अंतिम मुदतीनंतर या लाभार्थ्यांना धान्य वितरणापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.